राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. विमा कंपनीचा शेतकऱ्यावर अन्याय, 15,200 रुपयाच्या हप्त्याला फक्त 5,994 रुपये भरपाई. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 921 कोटी रुपयाची नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. ही भरपाई टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जात आहे. या योजनेत लाभ केवळ लाभार्थी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर आपले नाव यादीत आहे की नाही हे त्वरित तपासणे आवश्यक आहे. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई त्यांच्या शेतातील नुकसानीचे स्वरूप आणि त्यांचे प्रमाण यावर निश्चित केले जाते. ही रक्कम शेतकऱ्यापर्यंत अत्यंत पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पोहोचवण्यासाठी डीबीटी प्रणालीचा वापर केला जात आहे. एसटी कामगार आणि हमालांची दिवाळी बोनसवर. दिवाळी तोंडावर आल्याने कर्मचारी, कामगार, अंगणवाडी सेविका, हमाल यांचे लक्ष आता बोनसकडे लागलेले आहे. पांढरे सोने फुलले, कमी भावामुळे शेतकऱ्यावर संकट. परतीचा पाऊस लांबल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस ओसरल्यानंतर गेल्या 7-8 दिवसापासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे शेतात पांढरे सोने फुलू लागले असून वेचणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू केली आहे. दरम्यान कापसाला बाजारात कमी भाव मिळत असल्याने आणि वेचणीसाठी प्रति किलो 12 ते 15 रुपये मजुरी दिली तरी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आता संकटात सापडला आहे. संग्राम जगताप यांचा दौरा रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश. गेल्या काही महिन्यापासून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली ठाम आणि आक्रमक भूमिका आता पक्ष नेतृत्वाच्या रडारवर आली आहे. हिंदुत्ववादी भूमिका आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना बीडचा नियोजित दौरा रद्द करून तात्काळ मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा आयुक्त अभिनव गोयल यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे 6,500 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्याची दिवाळी 18 ते 26 सुट्ट्या. राजकीय भूकंप, महायुतीमध्ये फूट, शिंदे गटाने भाजपवर केले गद्दारीचे आरोप. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपवर गद्दारीचे आरोप केले आहेत. या वक्तव्यामुळे महायुतीच्या स्थैर्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या शेतकऱ्यांना बसणार मोठा झटका, केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने नियमाचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्या संशयित लाभार्थ्यांची एक मोठी यादी तयार केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी केली केवायसी, आदित्य तटकरेंनी सांगितला आकडा. कांदा रडविणार, ऐन दिवाळीत बफर साठा येणार, परदेशातून फक्त 10%च मागणी. एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट, 12,500 रुपये दिवाळी अग्रिम मिळणार. वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबतच देणार. किसान निधीच्या 21व्या हप्त्यापूर्वी 31 लाख शेतकऱ्याची नावे वगळली. केंद्राचे मोठे पाऊल. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्राने एकाच कुटुंबातील दोघांची पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याची यादी तयार केली आहे. या यादीत 31 लाखाहून अधिक लाभार्थ्याची नावे आहेत. जिथे पती पत्नी अशा दोघांनाही एका वेळी या योजनेचा लाभ घेतल्याने निष्पन्न झाल्यास अशा लाभार्थ्याची नावे यादीतून वगळण्यास सांगितले आहे. धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला 7,110 रुपयाचा दर. सीसीआय कडून राज्यात उद्यापासून खरेदी सुरू होणार. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना धक्का, कडधान्य उत्पादनात मोठी घट, डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता. वंजारी समाजाचे 2% आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. पीक नुकसानावर शिक्कामोर्तब. 793 गावाची हंगामी पैसेवारी 47. आता सुधारित पैसेवारीकडे राहणार लक्ष. सर्वात कमी मंगरुळपीर तालुक्याची पैसेवारी.
निकष नको ओला दुष्काळच जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसचा अंबाजोगाईत रुमने मोर्चा. अतिवृष्टीची माहिती गोळा होताच केंद्राकडे प्रस्ताव, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पंचनामा न झाल्यास अधिकारी जबाबदार. बळीराजाच्या घरात सरकारच्या मदतीचा दिवा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीच्या मदतीचे पॅकेज. 253 तालुक्यांना सरसकट मदत. सरकारने पैसा पुरवला, 845 उद्योग थाटले. यंदा 2400 जणांना कर्ज. स्वतःचा उद्योग सुरू करण्यास चालना देण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू. बागलाण तालुक्यात कांद्याच्या घसरत्या भावामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. 15,000 शेतकऱ्यांना दिवसावी 77 ठिकाणी विकेंद्रित सौर प्रकल्प. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना. मुरुम महसूल मंडळ शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान द्या, अनिल जगताप यांचा आंदोलनाचा इशारा. कापूस खरेदीला 15 ऑक्टोबरचा मुहूर्त, 8,110 रुपयाचा हमीभाव. 3.25 लाख शेतकऱ्यांनी केली CCI मध्ये नोंदणी. उत्पादनात घट, हमीभाव मिळण्याची शक्यता कमी, शेतकरी चिंतित. सोयाबीन संकलन केंद्र सुरू होणार, हमीभावात 1,000 रुपयाची वाढ करा. परतीच्या पावसाने जाता जाता पीकही सोबत नेले, भात, नागली, भाजीपाला पिके बाधित. 1,148 शेतकऱ्याचे नुकसान. अतिवृष्टीग्रस्तांना सिंचन विहिरी दुरुस्तीस देणार मदत, विभागीय आयुक्ताचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश. शेतकऱ्यांना दिलासा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ. शेतकऱ्यांना मिळणार 2,676 क्विंटल बियाणे. राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, हरभरा, ज्वारी बियाणांचा समावेश. अनुदान वजा रक्कम भरावी. नुकसान भरपाईसाठी आमदार विटेकरांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे. नुकसानीच्या पंचनाम्याचे ग्रामसभेत जाहीर वाचन, चूक आढळल्यास केली जाणार तात्काळ दुरुस्ती. महसूलचा 295 कोटीचा प्रस्ताव, कृषी विभागाच्या मदतीचे काय? शेतकऱ्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला, 18,500 हेक्टरी मिळणार. लाल विटा 12,000 तर वाळू 6,000 रुपये ब्रास, कसे बांधायचे घर? लाभार्थ्यांचा प्रश्न, घाटांचे लिलाव रखडले, दिवाळीत बांधकाम साहित्य गगनाला, नव्या घरात जाण्याचे स्वप्न भंगले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण, आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. महसूल व कृषी विभागाचे कामकाज वेगात, अतिवृष्टीमुळे पिके बाधित. अतिवृष्टीमुळं होत्याचं नव्हतं झालं, नुकसानीपोटी 645 कोटी रुपये द्या. राज्य शासनाला प्रस्ताव, जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर आली परिस्थिती समोर. याच महिन्यात आचारसंहिता, पुढील महिन्यात निवडणुका. आयोगाकडून जोरदार तयारी, 20 दिवसाच्या फरकाने होणार निवडणूक.